मित्रो नमस्कार। खरं तर ज्या निकालाची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो तो निकाल म्हणजे उरोण ईश्वरपूर नगर परिषदेचा निकाल आणि तो निकाल आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। खरं तर आज जो निकाल लागलेला आहे तो खरंच सगळ्यांना हैराण करणारा आहे, अचंबित करणारा आहे। उरोण ईश्वरपूर शहरातील जे जनता आहे, नागरिक आहेत किंवा राजकीय जे विश्लेषक आहेत त्यांना खरंच अनपेक्षित असणारा असा निकाल आज जाहीर झालेला आहे। खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी हा निकाल आपल्या बाजूने खरं तर ओढावून घेतलेला आपल्याला बघायला मिळतोय। एक हाती सत्ता या उरोण ईश्वरपूर नगर परिषदेवरती त्यांनी मिळवलेले आपल्याला बघायला मिळते। थेट आपण इतरत्र जास्त चर्चा न करता थेट आपण निकाल बघणार आहोत। त्याच्यामध्ये जर का नगराध्यक्ष पदाचा निकाल बघितला तर नगराध्यक्ष पदासाठी टोटल 6 उमेदवार होते। त्याच्यामध्ये सतीश शिवाजी एदाते जे राष्ट्रीय समाज पक्षाचे होते त्यांना 592 मतदान या ठिकाणी झालेलं आहे। नामदेव शंकर चव्हाण यांना अपक्ष उमेदवार होते, त्यांना 226 मतदान या ठिकाणी झालेलं आहे। आणि इथं जर का खरी लढत बघितली तर भारतीय जनता पार्टी आणि आमदार जयंत पाटील यांचा गट म्हणजे राष्ट्रवादी अशी तुल्यबळ लढत या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे। तर त्याच्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते विश्वनाथ रामचंद्र डांगे बापू तर यांना 19,343 मतदान झालेलं आहे। पंजाबराव पवार आहेत ते अपक्ष उमेदवार होते, त्यांना 293 मतदान पडलेलं आहे। आणि आमदार जयंत पाटील गटाचे जे आनंदराव संभाजी मलगुंडे जे उमेदवार होते मलगुंडे दादा यांना 26,731 एवढं मतदान झालेलं आहे। आणि इजाज शाहनवाज मुजावर जे अपक्ष उमेदवार होते त्यांना 147 एवढं मतदान झालेलं आहे। आणि नोटाला जे आहे ते 316 मतदान गेलेलं आहे। इथं जर का आपण बघितलं तर नगराध्यक्ष पदासाठी टोटल 47,648 एवढं वैध मतदान झालं होतं। एकंदरीतच काय तर भारतीय जनता पार्टी आणि आमदार जयंत पाटील यांची राष्ट्रवादी इथं तुल्यबळ लढत होती आणि या लढतीमध्ये आमदार जयंत पाटील यांनी बाजी मारलेले आपल्याला बघायला मिळतं। त्यांचा जो उमेदवार होता आनंदराव संभाजी मलगुंडे हे जवळपास 7,388 मतानं विजयी झालेले आहेत। 7,388 मतदानाचं लीड त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आपल्याला बघायला मिळतंय। तर थेट आपण प्रभाग वाईज निकाल आपण बघूयात। तर प्रभाग 1 मध्ये सचिन बाबूराव कोळेकर उर्फ रघुभाऊ कोळेकर हे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत। आता त्यांच्याबरोबर शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार होते म्हणजे तुल्यबळ लढत त्यांच्यामध्ये होते। विजय शंकरराव कुंभार त्यांना 1,058 मतदान पडलेलं आहे आणि सचिन कोळेकर यांना 1,082 मतदान पडलेलं आहे। आता त्याच्यामध्ये अवघ्या 24 मतांनी सचिन कोळेकर हे विजयी झालेले आहेत आणि 2,162 एवढं टोटल मतदान इकडं झालं होतं। आता प्रभाग क्रमांक 1 चा जर का आपण निकाल बघितला तर त्याच्यामध्ये 2 उमेदवार होते। प्रेरणा प्रवीण परीट त्यांना 1,005 इतकं मतदान झालेलं आहे, ते शिवसेनेच्या उमेदवार होत्या। आणि सुप्रिया महेश पाटील त्यांना 1,125 एवढं मतदान झालेलं आहे, ते आमदार जयंत पाटील गटाच्या उमेदवार होत्या। आता त्यांचं जर का मताधिक्य बघायचं म्हटलं तर 120 एवढं त्यांना मताधिक्य मिळालेलं आहे म्हणजे 120 मतांनी त्या आघाडीवरती त्यांनी आघाडी घेऊन विजयी झालेले आहेत। आणि इथं 2,162 एवढं टोटल मतदान झालं होतं। आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये जर का आपण बघितलं तर इथं 4 उमेदवार होते। त्याच्यामध्ये कुर्लेकर लता दिलीप त्यांना 2,228 एवढं मतदान पडलेलं आहे। सारिका सतीश पवार त्यांना 70 मतदान पडलेलं आहे कारण त्या अपक्ष उमेदवार होत्या। प्रतिभा धनंजय पाटील यांना 1,049 ज्या अजित पवार गटाच्या उमेदवार होत्या। प्राजक्ता विकास राठोड 186 ज्या अपक्ष होत्या आणि नोटांना 51 इतकं मतदान त्यांना गेलेलं आहे। आणि इथं ज्या लता दिलीप कुर्णेकर या जयंत पाटील गटाच्या उमेदवार होत्या त्या विजयी झालेल्या आहेत। 1,179 एवढं लीड त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि 3,584 इतकं मतदान या प्रभागामध्ये झालं होतं। आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये 4 एकूण मतदार होते उमेदवार होते। त्याच्यामध्ये सुजित दिलीप थोरात जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांना 1,107 इतकी मतं मिळालेली आहेत। राजेंद्र उर्फ अनंत साईनाथ पाटील यांना 55 मतदान पडलेलं आहे जे अपक्ष उमेदवार होते।
डॉक्टर संग्राम बबनराव पाटील 2278 मतदान पडलेलं आहे. ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार होते. नारायण रेखूर राठोड यांना 107 मतदान पडलेलं आहे, अपक्ष उमेदवार होते. आता इथं प्रभाग दोनचा ब निकाल जर का बघायचा म्हटलं तर संग्राम बबनराव पाटील हे विजयी उमेदवार आहेत. त्यांना 1171 मतांचं मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे. आता प्रभाग क्रमांक 3 चा निकाल जर का आपण बघायचं म्हटलं तर इथं शेळके शुभांगी प्रकाश आणि गीता महेंद्र बेलवलकर असे 2 उमेदवार होते. खरं तर जयंत पाटील गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट अशी खरी इथं लढत झालेली आपल्याला बघायला मिळत. तर इथं शेळके शुभांगी प्रकाश या 967 मतांनी त्या ठिकाणी विजयी झालेला आपल्याला बघायला मिळतं आणि एकूण मतदान जर का बघितलं तर 2244 इतकं एकूण मतदान इथं झालं होतं. प्रभाग क्रमांक 3 ब चा निकाल जर का बघितलं तर खंडेराव रामचंद्र जाधव नाना हे जयंत पाटील गटाकडून विजयी झालेले आहेत. त्यांच्या अपोजिट जे उमेदवार होते अजितदादा पवार गटाचे शकील सय्यद. आता खंडेराव जाधव यांना 1599 एवढी टोटल मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि शकील आदम सय्यद जे आहेत त्यांना 610 मतदान मिळालेलं आहे. आता इथं लीड जर का बघायचं म्हटलं तर 989 मतांनी खंडेराव जाधव हे आघाडीवरती आहेत. इतकं 989 मतदान घेऊन ते विजयी झालेले आहेत आणि 2244 इतकं प्रभाग क्रमांक 3 ब मध्ये एवढं मतदान त्या ठिकाणी झालं होतं. प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये जर का बघितलं तर 2 उमेदवार होते, दिव्या सचिन जाधव आणि विद्या शिवाजीराव पवार. तर दिव्या जाधव यांना 1023 इतकं मतदान झालेलं आहे. ते जयंत पाटील गटाच्या उमेदवार होत्या. विद्या पवार ज्या 2178 मतदान त्यांना मिळालेलं आहे, अजित पवार गटाच्या उमेदवार होत्या. तर विद्या पवार या ठिकाणी विजयी उमेदवार झालेले आपल्याला बघायला मिळतात. प्रभाग क्रमांक 4 ब मध्ये जर का बघितलं तर 3 उमेदवार होते. इथं अजित पाटील असतील जे अजितदादा पवार गटाचे उमेदवार होते, त्यांना 2095 मतं या ठिकाणी पडलेले बघायला मिळतात आणि तेच इथले विजयी उमेदवार आहेत. त्यांच्यासोबत जे होते ते पाटील दादासू तुकाराम जे जयंत पाटील गटाचे उमेदवार होते, त्यांना 1071 मतं इतकी पडलेले आहेत आणि टोटल जर का आपण मतदान बघितलं तर 3226 हे इतकं टोटल मतदान झालेलं आहे आणि 1024 मतांचं लीड घेऊन अजित पाटील इथं विजयी झालेले आपल्याला बघायला मिळतात. प्रभाग क्रमांक 5 अ मध्ये जर का आपण निकाल बघितला तर इथं 4 उमेदवार होते. सोनिया प्रवीण गायकवाड त्यांना 1362 मतदान मिळालेलं आहे. ते शिवसेनेच्या उमेदवार होत्या. अरुणा देवी बाळासाहेब पाटील ज्या जयंत पाटील गटाच्या उमेदवार होत्या, त्यांना 1934 मतदान झालेलं आहे. खरं तर त्या इथल्या विजयी उमेदवार आहेत. हसीना शाहनवाज मुजावर त्यांना 40 मतदान झालेलं आहे. उषा सोपान मोरे पंडित यांना 367 मतदान झालेलं आहे. इथं जर का टोटल मतदान बघितलं तर 3723 इतकं टोटल मतदान झालेलं आहे आणि जयंत पाटील गटाच्या अरुणा देवी पाटील ह्या तब्बल 572 मतांचं लीड घेऊन आघाडी घेऊन त्या विजयी झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. तर प्रभाग क्रमांक 5 ब चा जर का निकाल आपण बघितला तर इथं 3 उमेदवार होते. त्याच्यामध्ये गजानन पाटील जे आम आदमी पार्टीचे होते, संजय उर्फ विजय संपतराव पाटील धणी जे जयंत पाटील गटाचे उमेदवार होते आणि सतेज जयवंत पाटील यांना 2172 मतं मिळालेली आहेत. संजय उर्फ विजय पाटील यांना 1420 आणि गजानन पाटील यांना 96 इतकं मतदान झालेलं आहे. तर इथं अजित पवार गटाचे जे सतेज पाटील होते त्यांना आघाडी 752 मतांची मिळालेली आहे आणि तेच इथले विजयी उमेदवार आहेत. आता इथं 3723 इतकं टोटल मतदान झालं होतं. आता प्रभाग क्रमांक 6 जर का बघायचं म्हटलं तर इथं एकूण 3 उमेदवार होते. त्याच्यामध्ये जयंत पाटील गटाच्या पुष्पलता विनायक खरात या विजयी उमेदवार आहेत. त्यांना 2072 एवढी मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे. करिश्मा स्वप्नील जाधव नॅशनल काँग्रेस पार्टीच्या उमेदवार होत्या, त्यांना 326 इतकं मतदान मिळालेलं आहे. टिबे सुजाता श्रीकांत यांना शिवसेनेच्या उमेदवार होत्या, त्यांना 1465 इतकं मतदान त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि इथं आमदार जयंत पाटील गटाच्या पुष्पलता विनायक खरात या उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यांना 607 मतांचं लीड त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि एकूण जर का मतदान बघितलं तर 3915 इतकं टोटल मतदान इथं झालं होतं. प्रभाग क्रमांक 6 मध्ये
प्रभाग क्रमांक 6 चा जर का निकाल बघायचा म्हटलं तर इथं 6 एकूण टोटल उमेदवार होते. त्याच्यामध्ये निहाल बुडनशा खानजादे जे इंडियन युनियन मुस्लिम लीगचे उमेदवार होते त्यांना 17 मतदान या ठिकाणी झालेलं आहे. वैभव अशोकराव पवार यांना नॅशनल काँग्रेस पार्टी म्हणजे अजितदादा पवार गटाचे ते उमेदवार होते, त्यांना 1627 इथं मतदान झालेलं आहे. जयकर अरुण पाटील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार होते, त्यांना 38 मतदान या ठिकाणी झालेलं आहे. लीलाचंद नवलमल राय गांधी उर्फ एलेन शहा जे जयंत पाटील गटाचे उमेदवार होते, 2118 एवढं मतदान त्यांना मिळालेलं आहे. सरनोबत उदयसिंह अरविंदराव यांना शिवसेना उभाटा गटाचे ते उमेदवार होते, त्यांना 53 मतदान इतकं मतदान झालेलं आहे. आणि संकेत सुरेश साळुंके जे अपक्ष उमेदवार होते त्यांना 28 मतदान झालेलं आहे. तर इथं प्रभाग क्रमांक 6 मध्ये एलेन शहा हे विजयी उमेदवार आहेत आणि 491 मतांचं मताधिक्य त्यांना या ठिकाणी मिळालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि टोटल जर का मतदान बघितलं तर 3915 इतकं टोटल मतदान इथं झालं होतं. आता प्रभाग क्रमांक 7 जर का निकाल बघायचं म्हटलं तर इथं 3 उमेदवार होते. अजमाने वैष्णवी तेजस जे शिवसेना गटाच्या उमेदवार होत्या त्यांना 1271 मतदान मिळालेलं आहे. पल्लवी राहुल नागे जे जयंत पाटील गटाच्या उमेदवार होत्या त्यांना 1499 मतदान मिळालेलं आहे. शिंदे श्रद्धा अतुल जे अपक्ष उमेदवार होत्या त्यांना 38 इतकं मतदान झालेलं आहे. आणि इथं जयंत पाटील गटाची जी शीट आहे ती पल्लवी राहुल नागे या 228 एवढं मताधिक्य घेऊन त्या विजयी झालेल्या आहेत. आणि प्रभाग क्रमांक 6चं टोटल जर का मतदान बघायचं म्हटलं तर 2831 इतकं टोटल मतदान त्या ठिकाणी झालं होतं. प्रभाग क्रमांक 7 जर का निकाल बघायचं म्हटलं तर इथं उदय उर्फ आनंदराव रामचंद्र पवार म्हणजेच आनंदराव पवार आणि संग्रामसिंह दिलीपराव पाटील यांच्यामध्ये तुल्यबळ लढत झाली होती. इथं 3 उमेदवार आहेत. अजून एक आहेत ते सतीश शिवाजी इदाते जे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार होते, त्यांना 51 मतदान आहे. आनंदराव पवार यांना 1493 मतदान आहे जे शिवसेनेचे उमेदवार होते. संग्रामसिंह दिलीपराव पाटील यांना 1264 मतदान आहे. आणि इथं प्रभाग 7 मध्ये आनंदराव पवार हे विजयी उमेदवार आहेत, त्यांनी 229 मतांचं लीड या ठिकाणी घेतलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि टोटल जर का मतदान बघितलं तर 2831 एवढं टोटल मतदान इथं झालेलं आहे. प्रभाग 8 जर का निकाल बघायचं म्हटलं तर इथं 3 उमेदवार होते. सुजित कुमार कांबळे जे अपक्ष होते त्यांना 65 एवढं मतदान झालेलं आहे. सूर्यवंशी राहुल बाबासो जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांना 1271 मतदान मिळालेलं आहे. सुभाष सूर्यवंशी जे जयंत पाटील गटाचे उमेदवार होते त्यांना 1463 मतदान मिळालेलं आहे. आणि तेच इथले प्रभाग 8 चे विजय उमेदवार आहेत. 246 मतांचं आधिक्य त्यांना मिळालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि टोटल मतदान जे आहे ते 2787 एवढं टोटल मतदान इथं झालेलं बघायला मिळतंय. आता प्रभाग क्रमांक 8 जर का निकाल बघायचं म्हटलं तर तिथं 4 उमेदवार होते. भागीरथ सतीश इदाते त्यांना 65 मतदान झालेलं आहे. रेखा विजय जाधव त्यांना 1372 मतदान झालेलं आहे. रंजना राजेश पवार यांना 55 मतदान मिळालेलं आहे, अपक्ष उमेदवार होता. तेजस्विनी सतीश पाटील यांना 1246 मतदान मिळालेलं आहे, शिवसेनेच्या उमेदवार होत्या. तर इथं जर का बघितलं तर जयंत पाटील गटाची जे उमेदवार आहेत रेखा विजय जाधव ह्या उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यांनी 108 मतांचं लीड या ठिकाणी घेतलेलं बघायला मिळतं. आणि 2787 एवढं टोटल मतदान इथं झालेलं आहे. प्रभाग 9 चा निकाल बघितला तर इथं 3 उमेदवार होते. त्याच्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते सिद्धार्थ कांबळे यांना 1083 इतकं मताधिक्य मिळालेलं आहे. अमर उर्फ महेश भगवान बनसोडे यांना 183 मतदान मिळालेलं आहे. आणि हांडे सचिन आनंदा यांना 2023 इतकं मतदान मिळालेलं आहे. प्रभाग क्रमांक 9 चा निकाल बघितला तर जयंत पाटील यांची जी शीट आहे हांडे सचिन आनंदा यांना 940 मतांचं लीड मिळालेलं आहे. आणि 3379 एवढं टोटल मतदान इथं झालेलं आहे. प्रभाग 9 चा निकाल बघितला तर इथं 6 उमेदवार होते. स्मिता प्रदीप थोरात त्यांना 445 मतदान मिळालेलं आहे, ते अपक्ष उमेदवार होत्या. अर्चना राहुल पाटील 898 मतदान त्यांना मिळालेलं आहे, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या.
सविता नंदकिशोर पाटील ज्या जयंत पाटील गटाच्या उमेदवार होत्या त्यांना 1504 इतकं मताधिक्य मिळालेलं आहे. कोमल बनसोडे अपक्ष होत्या, 95 मतं त्यांना मिळालेली आहेत. मनीषा शंकर महापुरे यांना 185 मतदान झालेलं आहे, त्या अपक्ष उमेदवार होत्या. शीतल सत्यवान रासकर यांना 223 मतदान मिळालेलं आहे, त्या अपक्ष उमेदवार होत्या. आता प्रभाग क्रमांक 9 ब चा निकाल बघितला तर इथं सविता नंदकिशोर पाटील या जयंत पाटील गटाच्या उमेदवार विजयी झालेले आहेत आणि त्यांनी 606 मतांचं लीड घेतलेलं बघायला मिळतं. आणि टोटल जर का मतदान बघितलं तर 3379 इतकं टोटल मतदान झालेलं आहे. प्रभाग 10 चा जर का निकाल बघितला तर प्रभाग 10 अ मध्ये 3 उमेदवार होते. मिसबाह मोहसिन पटवेकर भारतीय जनता पार्टीच्या त्या उमेदवार होत्या, त्यांना 1365 इतकं मतदान झालेलं आहे. पुणेकर जरीना पीर अली जयंत पाटील गटाच्या उमेदवार होत्या, त्यांना 1894 इतकं मतदान मिळालेलं आहे. शायना परवीन मुनीर मोमीन यांना 45 इतकं मतदान झालेलं आहे, अपक्ष उमेदवार होता. आता इथं टोटल मतदान जर का बघितलं तर 3364 इतकं टोटल मतदान झालेलं आहे. आणि जयंत पाटील गटाच्या ज्या उमेदवार होत्या पुणेकर जरीना पीर अली त्यांनी 529 मताचं लीड घेऊन विजयी झालेला आपल्याला बघायला मिळतंय. प्रभाग क्रमांक 10 ब चा जो निकाल आहे तो त्याच्यामध्ये 4 उमेदवार होते. शिवाजी हंबीरराव जाधव त्यांना जयंत पाटील गटाचे उमेदवार होते, त्यांना 1790 इतकं मतदान झालेलं आहे. विक्रम अशोक पाटील त्यांना 1478 इतकं मतदान झालेलं आहे, भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवार होते. एजाज शाहनवाज मुजावर त्यांना 30 मतदान मिळालेलं आहे. नदीम इख्तियार अहमद सगरी यांना 41 मतदान मिळालेलं आहे. तर इथं आमदार जयंत पाटील गटाची शीट निवडून आल्याचं बघायला मिळतंय. शिवाजी जाधव हे आमदार जयंत पाटील गटाचे उमेदवार होते, त्यांना 312 मताधिक्य मिळालेलं आहे आणि ते म्हणजे लीड घेऊन ते निवडून आलेले आहेत. आता प्रभाग 11 मध्ये अ चा निकाल बघितला तर इथं 2 उमेदवार होते. टिबे स्वप्नील बबन नॅशनल काँग्रेस पार्टीचे उमेदवार होते, त्यांना 915 इतकं मतदान मिळालेलं आहे. आणि जावेद इनायतुल्ला मोमीन इबोशे नॅशनल काँग्रेस पार्टी म्हणजे आमदार जयंत पाटील गटाचे उमेदवार होते, त्यांना 1060 इतकं मतदान मिळालेलं आहे. आणि टोटल जे मतदान आहे ते 2021 इतकं टोटल मतदान झालेलं आहे. आणि इथं जयंत पाटील गटाचे उमेदवार निवडून आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्यांचं लीड जर का बघितलं तर 145 मताधिक्य घेऊन ते विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 11 ब चा जर का आपण निकाल बघितला तर प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये 3 उमेदवार होते. त्याच्यामध्ये मनीषा उमेश कुरळपकर जे जयंत पाटील गटाचे उमेदवार आहेत. साबिया सरफराज डाके त्यांना 872 मतदान मिळालेलं आहे, जे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार होत्या. आणि अश्विनी संदीप पाकरे जे अपक्ष होत्या त्यांना 56 मतदान या ठिकाणी झालेलं आहे. आणि इथं विजय जे उमेदवार आहेत ते जयंत पाटील गटाचे आहेत. मनीषा कुरळपकर त्यांना 1065 इतकं मतदान टोटल मतदान मिळालेलं आहे आणि 193 मतांचं लीड घेऊन त्या विजयी झालेल्या आहेत. आणि इथं प्रभाग क्रमांक 11 ब मध्ये 2021 इतकं टोटल मतदान झालं होतं. प्रभाग क्रमांक 12 मध्ये 2 उमेदवार होते, कांचन बाळासो कोळेकर आणि पटवेकर सरमीन मकसूद. तर कांचन कोळेकर यांना 2082 इतकं मतदान मिळालेलं आहे, जयंत पाटील गटाच्या उमेदवार होत्या. पटवेकर मकसूद यांना 1193 इतकं मतदान मिळालेलं आहे, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या. आणि इथं टोटल जर का मतदान बघितलं तर 3313 इतकं टोटल मतदान झालं होतं. त्यापैकी 889 मतांचं लीड घेऊन कांचन कोळेकर विजयी झालेले आहेत. प्रभाग क्रमांक 12 मध्ये जर का आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 12 अ मध्ये 3 उमेदवार होते. त्याच्यापैकी अक्षय हनुमंत पाटील जे अजितदादा पवार गटाचे उमेदवार होते, त्यांना 1194 इतकं मतदान मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये मोहम्मद जैद अब्दुल गनी मुल्ला यांना इंडियन मुस्लिम लीगचे ते उमेदवार होते, त्यांना 130 इतकं मतदान मिळालेलं आहे. आणि जयंत पाटील गटाचे स्वरूप मोरे हे इथले खरं तर विजयी उमेदवार आहेत, त्यांना 1967 इतकं मतदान
मिळालेला आहे। आणि इथं जर का आपण लीड बघायचं म्हटलं तर 773 मतांचं म्हणजे अधिक मतं घेऊन ते त्या ठिकाणी विजयी झालेलं आपल्याला बघायला मिळते। प्रभाग क्रमांक 12 ब मध्ये 3313 इतकं टोटल मतदान झालं होतं। प्रभाग क्रमांक 13 मध्ये 3 उमेदवार होते, त्याच्यापैकी अतुल अशोक गुरव यांना 173 मतदान मिळालेलं आहे। सुनील संभाजीराव मलगुंडे जे जयंत पाटील गटाचे उमेदवार आहेत त्यांना 2034 इतकं मतदान झालेलं आहे। मनसूर शब्बीर मोमीन जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांना 1263 इतकं मतदान मिळालेलं आहे। टोटल जर का मतदान बघितलं तर 3505 इतकं टोटल मतदान झालेलं आहे आणि 771 मतांचं लीड घेऊन इथं सुनील संभाजीराव मलगुंडे हे जयंत पाटील गटांचे उमेदवार विजयी झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत। 13 ब चा निकाल बघितलं तर इथं 2 उमेदवार होत्या, अनिता कपिल ओसवाल ज्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या, संगीता भूषण शहा ज्या जयंत पाटील गटाच्या उमेदवार होत्या। आता अनिता ओसवाल यांना 2178 इतकं मतदान झालेलं आहे आणि संगीता शहा यांना 1289 इतकं मतदान झालेलं आहे। इथं भारतीय जनता पार्टीचे ज्या उमेदवार होत्या अनिता ओसवाल यांचा विजय त्या ठिकाणी झालेला बघायला मिळतोय। त्यांनी 889 इतक्या मतांचं लीड घेऊन विजय मिळवलेला बघायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 14 चा जर का आपण निकाल बघितला तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये तशी तुल्यबळ लढत होती। इथं भारतीय जनता पार्टीचे राजवर्धन पाटील, शहाजी बापू पाटील आणि शेंडगे निखिल नामदेव असे 3 उमेदवार होते, तर राजवर्धन पाटील यांना 2171 इतकं मतदान पडलेलं आहे। शहाजी बापू पाटील यांना 1462 इतकं मतदान पडलेलं आहे आणि शेंडगे निखिल नामदेव यांना 53 मतदान पडलेलं आहे। टोटल प्रभाग क्रमांक 14 चं मतदान बघितलं तर 3701 इतकं टोटल मतदान झालं होतं आणि राजवर्धन अशोक पाटील जे आहेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ते 709 मतांचं लीड घेऊन विजयी झालेला आपल्याला बघायला मिळतंय। आता प्रभाग 14 ब चा जर का निकाल बघितला तर इथं 2 उमेदवार होते, पाटील सुवर्णा चंद्रकांत त्यांना 2000 इतकी मतं मिळालेली आहेत, भारतीय जनता पार्टीच्या त्या उमेदवार होत्या। स्वाती अमोल भजबळकर यांना 1646 मतदान झालेलं आहे, जयंत पाटील गटाच्या त्या उमेदवार होत्या। आता इथं भारतीय जनता पार्टीच्या सुवर्णा चंद्रकांत पाटील विजयी झालेले आहेत, त्यांना जर का इथं मताधिक्य बघायचं म्हटलं तर 354 मतांचं लीड त्यांना मिळालेलं आहे। आता प्रभाग क्रमांक 15 म्हणजे अखेर 15 शेवटचा प्रभाग आहे। 15 प्रभागातला जर का निकाल आपण बघायचा म्हटलं तर 3 उमेदवार इथं होत्या। कांबळे प्रिया जयकर त्यांना 1728 मतदान मिळालेलं आहे, अजित पवार गटाच्या त्या उमेदवार होत्या। कांबळे संध्या सचिन ज्या जयंत पाटील गटाच्या उमेदवार होत्या त्यांना 1960 इतकं मतदान मिळालेलं आहे आणि अश्विनी महेश परांजपे यांना 153 मतदान पडलेलं आहे, त्या अपक्ष उमेदवार होत्या। आता इथं टोटल जे मतदान आहे ते 3893 इतकं टोटल मतदान आहे आणि इथं जयंत पाटील गटाच्या ज्या उमेदवार होत्या संध्या सचिन कांबळे यांचा या ठिकाणी विजय झालेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्यांचं जर का मताधिक्य बघितलं तर 232 मतांचं लीड घेऊन त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि अखेरचा जो निकाल आहे तो प्रभाग क्रमांक 15 ब चा जो आहे त्या प्रभाग क्रमांक ब मध्ये टोटल 5 उमेदवार होते, त्याच्यामध्ये अक्षय विजय कोळेकर जे अजित पवार गटाचे उमेदवार होते त्यांना 1737 मतदान मिळालेलं आहे। श्रीकांत भगवान ताटे 42 मतदान मिळालेलं आहे। चंद्रशेखर प्रकाश तांदळे यांना 96 मतदान मिळालेलं आहे। पाटील शंकर निवृत्ती यांना 127 मतदान मिळालेलं आहे। संदीप शामराव माने यांना जयंत पाटील गटाचे उमेदवार त्यांना 1853 इतकं मतदान मिळालेलं आहे आणि इथं टोटल जर का मतदान बघितलं तर 3893 इतकं टोटल मतदान इथं झालेलं होतं। त्यापैकी जयंत पाटील गटाचे जे संदीप माने आहेत ते 116 मतांचं लीड घेऊन ते विजयी झालेला आपल्याला बघायला मिळतात। तर अशा पद्धतीचा काही निकाल जो आहे तो उरण ईश्वरपूर नगर परिषदेचा निकाल झालेला आपल्याला बघायला मिळतोय। नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते जयंत पाटील गटाचे आनंदराव मलगुंडे यांचा मोठ्या फरकाने त्या ठिकाणी विजयी झालेला बघायला मिळतोय आणि आमदार जयंत पाटील यांच्या तब्बल 22 उमेदवारांच्या ज्या शीटा आहेत त्या निवडून आलेल्या आहेत आणि 8 महायुतीच्या शीटा या निवडून आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। तुर्तास मी इथंच थांबतो, लवकरच भेटू पुढचा विषय घेऊन। धन्यवाद।